हॅलो स्टुडंट्स, इन दिस लेक्चर आपण काय करणार आहे की मिरर्स फॉर्म्युला काढणार आहे. काय काढणार आहे? मिरर्स फॉर्म्युला. बरं, मिरर्स फॉर्म्युला कसला आहे की आपल्याला जर फोकल लेंथ दिली असेल आणि ऑब्जेक्ट मिररपासून किती लांब आहे हे दिलं असेल तर आपण इमेज काढू शकतो. और फोकल लेंथ तर दिलीच असते जवळपास आपल्याला जर इमेज असेल तर ऑब्जेक्ट किती लांब आहे आपण काढू शकतो. और इमेज आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलं आहे तर आपण फोकल लेंथ काढू शकतो. ह्या तीनच गोष्टी आहेत त्या मिरर फॉर्म्युलामध्ये. ओके, ते काढायचं. त्यापूर्वी आपण थोडंसं रिव्हिजन करूया, कारण काही कन्सेप्ट आहेत त्या थोड्याशा कन्फ्युजिंग असल्यामुळं कधी कधी क्लिअर होत नाही. ओके, सो पहिला आपण काय करूया, रिव्हिजन करूया डायरेक्शन्सचं. ओके, कसलं डायरेक्शनचं, कारण ह्याच्यात खूप मोठं रोल आहे डायरेक्शनचा. ओके, सो फर्स्ट वी विल रिवाइज ऑन डायरेक्शन. त्याच्यानंतर आपण काय करायचं, मिरर फॉर्म्युलावर जाऊया. ओके, तर डायरेक्शन्स. ओके, काल मी तुला कन्व्हेन्शन्स साइन कन्व्हेन्शन शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शनमध्ये काय शिकवलं होतं? सपोज एक मिरर असेल. ओके, सपोज एक मिरर असेल, कोणताही घ्या, कॉन्व्हेक्स घ्या, कॉन्केव्ह घ्या. ओके, तर जे रेज आहेत, ओके, जे रेजचं इंडिकेशन, रेज इन्सिडेंट रेज, कोणते? इन्सिडेंट रेज. ओके, इन्सिडेंट रेजचं जे डायरेक्शन असतं ते काय असतं? इन्सिडेंट रे डायरेक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय घेतो आपण? इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे डायरेक्शन पॉझिटिव्ह म्हणजे पोलपासून. ओके, पोलपासून हा जो पोल असतो ना, इकडून हे जे डायरेक्शन आहे, ओके, पोलपासून हे डायरेक्शन जे आहे त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो. पोलपासून पॉझिटिव्ह घेतो. समजलं? पोलपासून पॉझिटिव्ह घेतो. का? कारण आपण जे मेजरमेंट्स घेतो ते सगळे आपण पोलपासून घेत असतो. कुठून घेत असतो? पोलपासून. आता बघा, पोलपासून अपोजिट डायरेक्शनला हे आहे, बरोबर? काय? अपोजिट डायरेक्शनला. तर इथं जे पण पॉईंट्स असतील, ओके, इथं जे पण पॉईंट्स असतील, सपोज मी एक ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपण यूनं मोजतो. कशानं मोजतो? यूनं मोजतो. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असणार आहे? माझं नेगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे? नेगेटिव्ह असणार. समजलं? सिमिलरली तर ह्याच्यात काय होतं? इन्सिडेंट रे डायरेक्शन इज पॉझिटिव्ह अँड डायरेक्शन ऑपोजिट टू इन्सिडेंट रे इज नेगेटिव्ह. काय असतं? डायरेक्शन अपोजिट टू इन्सिडेंट रे इज नेगेटिव्ह. ओके, हे खूप नीट लक्षात द्यायचं. समजलं? अदरवाईज काय होतं की नीट कन्फ्युजन होतं खूप डेरिव्हेशनमध्ये पण आणि सम्समध्ये पण. कारण हा जो फॉर्म्युला आहे तो खूप ह्याचा टोटल डिपेंडन्स अपॉन डायरेक्शन आहे. कशावर आहे? टोटल डिपेंडन्स अपॉन डायरेक्शन आहे. डायरेक्शन जर तुमचं कन्फ्युजन नसणार तर तुम्हाला हा एकदम सोपे आहेत. मग सम्स असे सॉल्व्ह होतात. फक्त डायरेक्शनमध्ये कन्फ्युजन नको म्हणून मी परत घेतो. ओके, सो राईट, हे झालं फर्स्ट रूल. ओके, म्हणजे हा मेन इम्पॉर्टंट. आपण जे मेजरमेंट्स घेतो ते कुठून घेतो? पोलपासून घेतो. कुठून घेत असतो? पोलपासून. ओके, नाव मी तुम्हाला हे पण सांगितलं बऱ्याच वेळेस की आपल्या ज्या लेन्सेस असतात, काय, आपल्या ज्या लेन्सेस असतात, ओके, काय, आपली जी लेन्स असते ती काय असते? एक असा मोठा स्पिअर असतो. ओके, असा एक मोठा स्पिअर असतो आणि त्याचा एवढासा छोटासा भाग असतो. समजला? हा एवढा छोटासा भाग असतो. एवढाच छोटा भाग असतो. समजला? आता सपोज इथं आहे तर हा एवढा छोटा भाग असणार आपला लेन्सचा. ओके, सपोज इथं तुम्हाला जर दिसत असेल तर एवढा छोटा भाग जो असतो, ओके, हा जो छोटा भाग आहे ही आपली लेन्स असणार. समजला? तर आपली जी लेन्स आपण कट केलेली असते फ्रॉम अ स्पिअर, तो काय असते? ती काय असते? खूप छोटी असते. ओके, ॲज कम्पेअर टू स्पिअर. ओके, खूप छोटी असते ॲज कम्पेअर टू स्पिअर. ओके, ही गोष्ट कळाली. ओके, पण ही छोटी असल्यामुळे काय होतं की ह्याच्यावर जे रेस पडतात ते मोस्टली काय असतात? पॅरा एक्झियल रेज असतात. कसे असतात? पॅरा एक्झियल रेज. ह्याच्यावर जे रेस पडतात, ओके, ह्याच्यावर ही आता लेन्स कशी असते? खूप छोटी असते. ओके, काय असते? खूप छोटी असते. जर एखादी लेन्स घेतली ही जास्तीत जास्त एवढी मोठी असते. ओके, आणि
एकदम छोटी असल्यामुळे आपल्याला ही ॲक्च्युली एक स्ट्रेट लाईन दिसत असते. काय दिसत असते? स्ट्रेट लाईन दिसत असते. ॲक्च्युली ती अशी थोडीशी कर्व असते. मोठ्या स्केलवर बघितलं थोडीशी कर्व असते. खरं आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला अशी एक स्ट्रेट लाईन दिसते. काय दिसते? स्ट्रेट लाईन दिसते. समजलं? एवढ्या मोठ्या मिररची ती हे असते की आपल्याला दिसताना ती काय दिसत असते की एक स्ट्रेट लाईन दिसत असते. म्हणून आपण काय करतो? एक स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. काय करतो? एक स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. आणि मी तुम्हाला पॅरा ॲक्झियल रेजचं अजून एक सांगितलं तर काय सांगितलं तर की ह्या ज्या पॅरा ॲक्झियल रेज आहेत त्या काय असतात? खूप जवळ असतात. ओके, खूप जवळ असतात प्रिन्सिपल ॲक्सिसच्या. ओके, हे आपलं प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. मधलं काय? प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ओके, तर आपल्या ज्या पॅरा ॲक्झियल रेज आहेत हे काय असतात? खूप क्लोज असतात. काय असतात? खूप क्लोज असतात प्रिन्सिपल ॲक्सिसच्या. समजलं? इथं जे असे खूप लांब असतात त्याला आपण मार्जिनल रेज म्हणतो. काय म्हणतो? मार्जिनल रेज. काय म्हणत असतो? मार्जिनल रेज. हे सांगितलं नसणार कारण ह्याची काही गरज लागत नाही आपल्याला. हे काय असतात? मार्जिनल रेज म्हणजे काय? ते खूप लांब आहेत. ते काय आहेत? खूप लांब आहेत. मग इथून जे अँगल्स बनत असतात. ओके, हे काय झाले? पॅरा ॲक्झियल रेज झाले. तर मी हे रफ करतो. इथनं जे अँगल्स क्रिएट होत असतात ओके ते खूप लहान असतात. सपोज इथनं एक रे गेली अशी. ओके, तर हा जो अँगल आहे हा खूप लहान क्रिएट होतो. ॲक्च्युली इथं बोर्डवर दाखवायला सुद्धा येणार नाही एवढे छोटे छोटे अँगल्स क्रिएट होत असतात. ओके, खरं आपण जे डायग्राममध्ये घेतो ओके ते अँगल्स कम्पॅरेटिव्हली मोठे घेतो कारण आपल्याला ते टोटल पिक्चर समजलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण दाखवताना ते अँगल्स काय दाखवत असतो? जरा असे मोठे दाखवत असतो. बट ते अँगल्स काय असतात? खूप स्मॉल असतात. काय असतात? खूप स्मॉल असतात. समजलं? त्यामुळे आपण जे पण आता अँगल्स घेणार आहेत ते काय असणार आहेत? खूप स्मॉल असणार आहेत. काय असणार आहेत? खूप स्मॉल असणार आहेत. बरं मला एक सांगा की वेन थीटा इज स्मॉल. काय? वेन थीटा इज स्मॉल. ओके, थीटा इज नियरली इक्वल टू 0. 0 नाही हा, नियरली इक्वल टू 0. सपोज 1 डिग्री 1 रेडियन 2 रेडियन असं आहे. 0 नाही हा, म्हणजे खूप छोटा आहे. थीटाची व्हॅल्यू किती असू शकते? 360 पर्यंत असू शकते. खरं मी काय म्हणतो? नियरली इक्वल टू 0 और नियरली इक्वल थीटा मी असं म्हणतो इज व्हेरी स्मॉल. 0 नको, इज व्हेरी स्मॉल. काय आहे? इज व्हेरी स्मॉल. तर तुम्हाला कंडिशन्स ह्या माहिती आहेत का की साइन थीटा काय असतो? साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा असतो. कॉस थीटा इज नियरली इक्वल टू 1 असतं आणि टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा असतो. समजलं? तर ह्या 3 कंडिशन आपल्याला माहिती पाहिजे. काय? साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, टॅन थीटा कॉस थीटा इज इक्वल टू 1, नियरली इक्वल टू 1. ॲक्च्युअली इक्वल टू 1 असतं, नियरली इक्वल टू 1. बट मी कन्सिडर काय करतो? कन्सिडर करतो. आणि टॅन थीटा काय असतं? नियरली इक्वल टू थीटा असतं. म्हणजे टॅनची साइन थीटा आता जर साइन 0ची व्हॅल्यू बघितली 0 असते. साइन 1ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 रेडियनच येणार आहे. किती येणार आहे? 1 रेडियनच येणार आहे. म्हणजे थीटा जी व्हॅल्यू आहे तेवढीच येणार आहे. ओके, सो जेवढा छोटा थीटा असतो ना आपला तेवढंच आपलं साईनची व्हॅल्यू थीटा एवढीच असते. नंतर ना साईनची व्हॅल्यू वाढते. जसं आपण 90 पर्यंत 30च्या वरती जातो और 20 डिग्रीजच्या वरती जातो तसं आपल्याला थीटाच्या व्हॅल्यूज साइन थीटाची व्हॅल्यू चेंज होताना बघते. साइन 0 टू साइन 10 मध्ये खूप कमी चेंज होते साइन थीटाची व्हॅल्यू. समजलं? सो ह्या कंडिशन्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके, नाव लेट्स मूव्ह टू आवर टॉपिक. आपण आता आपल्या टॉपिकवर जाऊया. ओके, आपला टॉपिक काय आज? मिरर्स फॉर्म्युला. तर मिरर्स फॉर्म्युला पण लिहितो मी. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, ह्याच्यामध्ये कंपोनेंट्स काय काय आहेत हे आपण नंतर बघूया. ओके, बरं एफ काय असतं? फोकल लेंथ. एफ काय असतं? फोकल लेंथ. व्ही काय असतं? इमेज डिस्टन्स. यू काय असतं? ऑब्जेक्ट डिस्टन्स. व्ही काय असतं? इमेज डिस्टन्स. यू काय असतं? ऑब्जेक्ट डिस्टन्स. फर्स्ट आपण बघूया बाय युझिंग कॉन्केव्ह मिरर. कोणतं? बाय युझिंग कॉन्केव्ह मिरर. बरं, कॉन्केव्ह मिरर काय असतं बघूया आपण.
कॉन्केव्ह मिरर कसा असतो की एक आतल्या बाजूला कर्व असते, ओके, आणि त्याचं जे डोम शेप असतं ते काय असतं, पॉलिश असतं, आतलं काय असतं, रिफ्लेक्टिंग असतं, बरोबर. आता हे जे आहे तर हा काय आहे, त्याचा पोल आहे, काय आहे, पोल आहे, बरोबर, काय आहे, पोल आहे. बरं, हे काय आहे, त्याचं सेंटर ऑफ कर्वेचर, काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, बरोबर. आणि सपोज आपण ऑब्जेक्ट इथं ठेवलंय, काय ठेवलंय, ऑब्जेक्ट इथं ठेवलंय, कळालं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं तर की ही जी आपली ते नंतर सांगतो चला. तर काय होतं की इथनं एक आपण काय करणार, आपण असं कन्सिडर करणार की ह्या पॉईंटपासून आपली एक रे निघते आणि अशी जाऊन इकडनं रिफ्लेक्ट होते, ओके, इथनं जाते, इथं जवळ नको, ह्या डायरेक्शन आपली एक रे मूव्ह होते, ओके, कशापासून, ऑब्जेक्टपासून, ओके. नाव ही काय होते, रिफ्लेक्ट होऊन अशी इथं फॉर्म होते, काय होते, अशी प्रिन्सिपल ॲक्सिसला मीट होते, काय होते, रिफ्लेक्ट होते आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला मीट होते, ओके. नाव हे काय आपलं सेंटर ऑफ कर्वेचर. तुम्हाला माहिती आहे सेंटर ऑफ कर्वेचर पासून जर आपण एक लाईन काढली, काय, सेंटर ऑफ कर्वेचर पासून आपण एक लाईन काढली तर ही जी लाईन असते ती काय असते, नॉर्मल असते, काय असते, नॉर्मल टू द स्पेरिकल सरफेस, नॉर्मल टू द स्पेरिकल सरफेस. तर हे झालं ऑब्जेक्ट, हे झालं सेंटर ऑफ कर्वेचर, हे झालं आपलं इमेज, ओके. नाव ह्या पॉइंटला मी काहीतरी नाव देतो, काय नाव देऊ, चला एन नाव देतो, काय देतो, एन नाव, ओके. नाव आता मी काय करतो, एक कन्स्ट्रक्शन करतो, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय, ओके. त्याला मी पी डॅश नाव देतो. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं तर की आपला जो कर्व मिरर असतो तो एकदम जवळपास आपल्याला स्ट्रेट दिसत असतो, काय दिसत असतो, स्ट्रेट दिसत असतो. तर हे पी डॅश आणि पी मध्ये खूप जास्त अंतर नसणार, बरोबर. आपला जो कर्व मिरर आहे, ओके, कर्व मिरर असा असणार आणि आपलं स्ट्रेट लाईन अशी असणार, ओके. तर ह्याच्यामध्ये हा पॉईंट पी डॅश आहे आणि हा पॉईंट पी, हा जो अंतर आहे हा काय असणार, खूप स्मॉल असणार, काय असणार आहे, खूप स्मॉल. तर मी असं म्हणू शकतो की पी डॅश आणि पी ची व्हॅल्यू सेमच आहे. जर सपोज पी डॅशची व्हॅल्यू किती असणार, पी डॅशची व्हॅल्यू असणार 0.01 सेंटीमीटर स्केलवर, तर पी डॅशची व्हॅल्यू, तर पी ची व्हॅल्यू किती असणार, 0.02 सेंटीमीटर, 0.01 सेंटीमीटरचा फरक असणार, खूप जास्त नसणार, ओके. 0.01 सेंटीमीटरचा फरक असणार, खूप जास्त नसणार, ओके. सो हे जे पी डॅश आणि पी ची व्हॅल्यू आहे ती काय आहे, सेम आहे, ती काय आपण कन्सिडर करतो, सेम कन्सिडर करतो, समजलं, काही प्रॉब्लेम. तरी इथं काय होतं, कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय होतं, इथं एक 90 डिग्री क्रिएट होतं, काय होतं, 90 डिग्री क्रिएट होतं, ओके. नाव मी घेतो इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेऊया आपण पहिला, चला, ओ एन पी डॅश, कोणता, ओ एन पी डॅश, ओके. ओ एन पी डॅश मध्ये हा अँगल मी अल्फा म्हणतो, हा अँगल मी बीटा म्हणतो, हा अँगल मी गॅमा म्हणतो, ओके. बरं, हे झालं गॅमा. आता मला सांगा हे काय आपलं नॉर्मल आहे, ओके. तर हे जे अँगल असणार ते इन्सिडेंट अँगल असणार थीटा, आणि हे जे असणार ते रिफ्लेक्टेड अँगल, आणि रिफ्लेक्टेड अँगल आणि इन्सिडेंट अँगल पण दोन्ही सेम असणार, बरोबर. तर हे थीटा आणि हे थीटा. तर मी कोणता ट्रायंगल घेतो, ओ एन पी, ओके, असा वाला ट्रायंगल, ओ एन पी. इथं 90 डिग्री आहे, इथं काय थीटा आहे, सॉरी इथं अल्फा आहे, ओके, इथं अल्फा आहे, ओके. इथलं काय सांगता येणार नाही, इथं थीटा प्लस सम अँगल येणार आहे, तर मी इथला अँगल लिहित नाही, ओके. तर ह्याच्यातनं मी असं लिहू शकतो, एक मिनिट, एवढं राहिलं आहे नुसतं एक, की आपलं हे ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहे ते लिहायचं राहिलं. हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे यू डिस्टन्स फ्रॉम दी पोल, ओके. इमेज डिस्टन्स आहे, ओके, इमेजची डिस्टन्स मी इथं घेतो, इमेज डिस्टन्स आहे व्ही फ्रॉम दी पोल, किती आहे, व्ही फ्रॉम दी पोल, ओके. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे, यू फ्रॉम दी पोल, इमेज डिस्टन्स किती आहे, व्ही फ्रॉम दी पोल, आणि सेंटर ऑफ कर्वेचर त्याचं डिस्टन्स किती असतं, आर घेतो आपण, सेंटर ऑफ कर्वेचरचं डिस्टन्स किती घेतो, आर फ्रॉम दी पोल, ओके. नाव स्टार्ट, ओके. नाव ओ पी बघा किती, ओ पी डॅश किती आहे बघा, ओ पी डॅश किती आपला यू,
कारण आपण OP आणि OP डॅश ह्या दोन्ही जवळपास सेमच व्हॅल्यू असणार आहे. तर इथं आपण किती घेणार आहे, U घेणार आहे. काय घेणार आहे, U घेणार आहे. समजलं. बरं, आता ही जी हाईट आहे, ओके, ही जी हाईट आहे, ओके, जिथं आपलं इमेज फॉर्म झालंय, ओके, जिथं आपलं इमेज फॉर्म झालंय त्याला आपण H म्हणू. काय म्हणू, H म्हणू. तर जर मी टॅन थीटा काढला, काय काढला, टॅन अल्फा काढला, ठीक आहे, टॅन अल्फा ह्याच्यातून काय काढला, टॅन अल्फा. टॅन अल्फा काय येणार माझा बघा, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट काय बघा, NP डॅश, NP डॅश, इथं H येणार आणि अपॉन हे काय OP डॅश आहे. काय आहे, OP डॅश. ओके, बर. तर आपलं टॅन अल्फा काय येतं बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू NP ची व्हॅल्यू काय येते, H येते. काय येते, H येते. ओके, आणि OP डॅश. बरं, OP डॅश म्हणजे काय, आपण इथून ते इकडं मोजतोय, बरोबर, ह्या बाजून ते ह्या बाजूला मोजतोय. ओके, आता हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे आपण कुठून मोजणार आहे, पोल पासून. आणि का मोजणार आहे, कारण आपले जे इन्सिडेंट रेचं डायरेक्शन आहे ते हे डायरेक्शन आहे. ओके, हे डायरेक्शन. तर हे काय आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ह्या बाजूला आहे आणि आपण मोजतोय कुठून, P पासून मोजतोय. P टू ऑब्जेक्ट मोजतोय, P टू ऑब्जेक्ट मोजतोय. म्हणून आपलं जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे, -U येणार आहे. काय येणार आहे, -U. इथं कन्फ्युजन होतंय म्हणून मी परत तुम्हाला डायरेक्शन साईनचं घेतलं. समजलं. तर टॅन अल्फाची व्हॅल्यू किती येते, H अपॉन -U. किती येते, H अपॉन -U. सिमिलरली बघा, सिमिलरली मी ट्रायंगल घेतो CNP डॅश, ट्रायंगल CNP डॅश. ओके, हा ट्रायंगल घेतला बघा, CNP डॅश. आता ONP डॅश घेतला, आता C. ओके, सेंटर ऑफ कर्वेचर पासून CNP डॅश. ओके, आता CNP डॅश असा ट्रायंगल आहे आपला. ओके, इथं काय ते बीटा घेतले आपण CNP डॅश, बरोबर. ही हाईट H आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे C2P डॅश. ओके, C2P डॅश बघा किती आहे, R आहे. C2P डॅश किती आहे, R आहे. ओके, तर इथं लिहिणार मी R. तर मला इथं परत टॅन बीटा काढला मी. काय काढला, इथं आपलं 90 डिग्री आहे, बरोबर. तर इथं काय येतं, टॅन बीटा इज इक्वल टू काय येतं बघा, NP डॅश अपॉन CP डॅश. ओके, NP डॅश काय H आहे आणि CP डॅश किती येणार, -R येणार. आता -R का, कारण आपण परत मोजतोय कुठून, पोल्स पासून. कुठून मोजतोय, पोल्स पासून. तर पोल्स पासून इथंपर्यंत यायला पाहिजे आपल्याला, बरोबर. तर आपण कुठल्या अपोजिट डायरेक्शनला चाललो, इन्सिडेंट रेचं डायरेक्शन हे आहे. तर आपण अपोजिट डायरेक्शनला चाललो आहे म्हणून मी -R घेतले. ओके, नाव परत हे सेकंड ट्रायंगल झाला. आता थर्ड ट्रायंगल बघायचं आपल्याला. कोणता, थर्ड ट्रायंगल. थर्ड ट्रायंगल कोणता असणार आहे आपला, INP डॅश. कोणता असणार आहे, INP डॅश, INP डॅश. ओके, तर INP डॅश असा ट्रायंगल आहे आपला. ओके, इथं गॅमा आहे, बरोबर, आणि INP डॅश इथं H असणार. आणि ही जी व्हॅल्यू आहे बघा, ही जी व्हॅल्यू किती आहे, IP डॅश ची व्हॅल्यू किती आहे, V आहे. काय आहे, V आहे. तर मी इथं लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा, टॅन गामा इज इक्वल टू काय असणार माझं, टॅन गामा NP डॅश अपॉन IP डॅश, बरोबर. NP डॅश अपॉन IP डॅश. बरं, NP डॅश ची व्हॅल्यू किती आहे, H आहे. किती आहे, H आहे. आणि IP डॅश ची व्हॅल्यू किती येणार, -V येणार. काय येणार, -V. कारण परत आपण पोल पासून मागं जातोय. काय होतं, पोल पासून मागं जातोय. मागं जातोय म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, तर टॅन गॅमाची व्हॅल्यू किती येते, ओके, एवढी येते. समजला, काय प्रॉब्लेम. बाय. हे झाले आता जे ट्रायंगल्स घेतले ते. आता आपल्याला जे लागतात अजून ते बघूया. ओके, आता मी 2 ट्रायंगल्स अजून बघणार आहे. ओके, त्या ट्रायंगलची नावं लिहितो. ट्रायंगल, कोणता ट्रायंगल बघणार आहे बघा, ONC. कोणता, ONC. ट्रायंगल ONC असा आहे बघा. ओके, इथं काहीतरी अँगल किती आहे, इथं बीटा अँगल आहे, इथं अल्फा अँगल आहे आणि इथं थीटा अँगल आहे. ओके, ONC. हे जे डॉटेड लाईन आहे, ओके, ती ही लाईन आहे. ओके, ही जी लाईन आहे, ओके, ONC. ही जी लाईन आहे, ओके, ती डॉटेड लाईन आहे, जी दिसते. इथं मी डॉटेड बनवतो. बरं, ही जी डॉटेड लाईन आहे ना, ती ही लाईन आहे. ओके,
आता तुम्हाला एक्सटिरियर अँगलचं माहिती असणार, जे एक्सटिरियर अँगल असतं ते काय असतं, सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स असतं, बरोबर. तर मी इथं असं लिहू शकतो, बीटा इज इक्वल टू काय येतं बघा, बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस थीटा, बरोबर. बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस थीटा. ओके, तर हे ह्या ट्रायंगलमध्ये झालं. सिमिलरली अजून एक ट्रायंगल घेतोय मी, कोणता घेतोय, CNI. कोणता घेतोय, ट्रायंगल CNI. ओके, हा ट्रायंगल पण असा आहे. तर इकडचं जे आहे ते डॉटेड लाईन आहे. ओके, आणि इथं असं आहे, इथं गॅमा अँगल आहे, इथं बीटा अँगल आहे, आणि इथं थीटा अँगल आहे. ओके, हा ट्रायंगल असा आहे CNI. ओके, तर ह्या ह्याच्यामध्ये पण आपण असं म्हणू शकतो की जो गॅमा आहे आपला, ओके, तो काय एक्सटेरियर अँगल आहे. तर गॅमा एक्सटेरियर अँगल असल्यामुळे आपण गॅमाला कसं लिहू शकतो, बीटा प्लस थीटा. कसं लिहू शकतो, बीटा प्लस थीटा. तर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन मी काय करतो, सेपरेट करतो. काय करतो, सेपरेट करतो. तर मला काय भेटतं बघा, गॅमा मायनस बीटा इज इक्वल टू, आता हे काय झालं, लेफ्ट हँड साईड सेपरेट झालं, आता राईट हँड साईड सेपरेट करूया. तर हे काय येतं, बीटा मायनस अल्फा. काय येतं, बीटा मायनस अल्फा. तर याच्यावरून मला काय भेटतं बघा, बीटा टू बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. हे भेटतं, टू बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. हे इक्वेशन भेटतं. ओके, हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. ओके, आता मला एक सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं, जे आपले अँगल्स असतात, काय जे आपले अँगल्स असतात ते काय असतात, व्हेरी स्मॉल असतात. काय असतात, व्हेरी स्मॉल असतात. तर टॅन अल्फा, ओके, टॅन अल्फाची व्हॅल्यू किती येणार आहे, मी इथं लिहितो. ओके, काय टॅन अल्फाची व्हॅल्यू नियरली इक्वल टू अल्फा येणार, टॅन बीटाची व्हॅल्यू नियरली इक्वल टू बीटा येणार, आणि टॅन गॅमाची व्हॅल्यू काय येणार, नियरली इक्वल टू काय येणार, गॅमा येणार, बरोबर. तर टॅन अल्फाची व्हॅल्यू काय येणार, मग आपण ह्याला असं म्हणू शकतो, नियरली इक्वल टू अल्फा इज इक्वल टू h बाय मायनस यू, बरोबर. सिमिलरली मी इथं बीटा इज इक्वल टू काय, बीटा इज नियरली इक्वल टू h बाय मायनस आर, बरोबर. आणि सिमिलरली गॅमा इज इक्वल टू, इथं मी काय लिहू शकतो, गॅमा इज इक्वल टू h बाय मायनस व्ही. ओके, तर ते ह्या इक्वेशनमध्ये पुट इन करायचं. तर टू बीटा, बीटाची व्हॅल्यू किती आहे बघा, h बाय मायनस आर, बरोबर. काय येतं, मायनस साईन मी वरती घेतो, तर काय येतं h बाय आर. काय येतं, h बाय आर इज इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू किती आहे बघा, h बाय मायनस यू, मायनसची साईन वरती घेतो, काय येतं, मायनस h बाय यू प्लस गॅमाची व्हॅल्यू किती आहे बघा, h बाय मायनस व्ही, तर मायनस साईन वरती घेतो, h बाय व्ही. ओके, तर h कट होतं, मायनसचं प्लस होऊन जातं, बरोबर. आणि हा जो टू आहे तो मी खालती घेत होतो, काय येतं बघा, 1/r/2 येतं, बरोबर. 1/r/2 इज इक्वल टू 1/u प्लस 1/v, बरोबर. तर ह्याला मी असं लिहू शकतो, 1/r/2. मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पॅराएक्सियल रेज असतील तेव्हा f इज इक्वल टू काय असतं, r/2 असतं. f इज इक्वल टू r/2. मग ह्या r/2 ला मी f म्हणू शकतो, बरोबर. ह्या r/2 ला मी काय म्हणू शकतो, f म्हणू शकतो. इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. ओके, हा आपला काय झाला, फॉर्म्युला झाला. ओके, हा आपला झाला फॉर्म्युला. हाच आपल्याला मिरर्स फॉर्म्युला काढायचा होता, समजला. इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा. ओके, ज्यांना समजलं नसणार, थोडंसं कन्फ्युजन असणार, रिवाइंड करा, परत एकदा बघा. समजला, काय करायचं, रिवाइंड करायचं आणि परत एकदा बघायचं. ओके, नाव आपण हे रफ करूया आणि आपण कॉन्व्हेक्स मिररसाठी पण बघूया. कॉन्व्हेक्स मिररसाठी पण एक गुड न्यूज आहे की सेम फॉर्म्युला आहे. ओके, नाहीतर मागचे कसे केसेस होते आपले, 6 केसेस झाले इमेजचे कॉन्केव्हचे, 2 केसेस झाले कॉन्व्हेक्सचे, बरोबर. तसं ह्याच्यात काही होत नाही. ओके, तसं ह्याच्यात काय होत नाही, फॉर्म्युला सेमच आहे दोघांसाठी. ओके, नुसतं त्याच्यात पण आपल्याला कसं काढलं हे बघायचं आहे. आपण हे का काढत असतो, कारण कसं होतं, काही काही जे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल्स असतात त्याला आपल्याला ॲक्च्युली इमेज ते घेऊन काढायला लागतं, सॉल्व्ह करायला लागतं, तेव्हाच ते सॉल्व्ह होतात. ओके, अदरवाईज होत नाही. सो म्हणून आपण एवढं सॉल्व्ह करून घेतोय. नाहीतर मी तुम्हाला हे सांगितलं असतं, हा फॉर्म्युला आपण करूया, सम्स पण कसे करायचे मी तुम्हाला शिकवलं असतं. तर हे सगळं जर समजलं ना तर तुम्हाला हा फॉर्म्युला नीट पाठ राहतो. समजलं.
काय असतो, नीट पार्ट राहतो. सो आपण हे रफ करूया. ओके, आणि पॉज करून सगळ्यांनी हे नीट नोट डाऊन करून घ्यायचं. ओके, सो आय विल नाव रफ इट. बरं, आता आपण काय बघूया, कॉन्केव्ह मिररचं बघूया. कोणतं मिरर बघूया, कॉन्केव्ह मिरर. ओके, नाही सॉरी, कॉन्केव्ह झाला, कॉन्व्हेक्स मिरर. कोणता बघणार आहे आपण, कॉन्व्हेक्स. ओके, कोणता बघणार आहे, कॉन्व्हेक्स मिरर. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, परत आपण एक डायग्राम काढायची. ओके, आपला काय कॉन्व्हेक्स मिरर आहे, बरोबर. कॉन्व्हेक्स कसं असतो की जे डोम शेप असतं ते काय असतं, रिफ्लेक्टिंग असतं. जे डोम शेप असतं ते काय असतं, रिफ्लेक्टिंग सरफेस असतं. आणि जे कर्व सरफेस आहे, आतला सरफेस आहे, केव सरफेस आहे, ते काय असतं, पॉलिश सरफेस असतं, बरोबर. कसं असतं, पॉलिश सरफेस. तर ह्याचं सेंटर ऑफ कर्वेचर कुठं, इथं तरी येणार, बरोबर. इथं हा सी पॉईंट येणार, बरोबर. आता मी ऑब्जेक्ट काय करतो, इथं ठेवतोय. काय करतोय, ऑब्जेक्ट इथं ठेवतोय. ऑब्जेक्ट काय करणार की इथनं एक रे पास करणार. ओके, ऑब्जेक्ट काय करणार, इथनं एक रे पास करणार, ही रिफ्लेक्ट होणार, अशी जाणार, बरोबर. ही रिफ्लेक्ट होणार, अशी जाणार. आणि आपल्याला वाटणार की ते ऑब्जेक्टचं जे इमेज आहे ते इथं कुठेतरी बनलंय. ओके, ह्या पॉईंटपासून ते ऑब्जेक्टच्या रेज येत आहेत. ओके, ह्या पॉईंटपासून ऑब्जेक्टच्या रेज येत आहेत. आणि इथे काय होतं, आपण नॉर्मल क्रिएट करतो. काय करत असतो, नॉर्मल क्रिएट करत असतो फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर. कुठला पॉईंट, फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर, बरोबर. फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर. हा अँगल काय आहे, थिटा आहे. हा अँगल काय, थिटा आहे. ओके, हा अँगल मी अल्फा म्हणणार, हा अँगल मी बीटा म्हणणार, हा अँगल मी गॅमा म्हणणार. ओके, आणि मी इथे काय करतो, लाईन ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. हा पी माझा पॉईंट आहे, हा पी डॅश. ओके, पी एन पी डॅश काय खूप जवळ आहेत. मी आता सांगतो काय आहेत, खूप जवळ आहेत. खरं घेताना आपल्याला थोडंसं लांब लांब घ्यायला लागतात. समजलं, काय घ्यायला लागतात, लांब लांब घ्यायला लागतात. बरं, हा जर अँगल थिटा असेल तर हा अँगल पण आपला थिटा असतो. ओके, बरोबर. हा अँगल पण आपला थिटा असणार. काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजले सगळ्यांनी. ओके, बरोबर ना. चला, बरं, ह्याच्यात पण आपण काय करणार, परत ट्रायंगल्स घेणार. कोणते ट्रायंगल्स घेणार, हे आपलं ऑब्जेक्ट पहिला लेबलिंग करून घ्या. हे आपलं इमेज आहे. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण किती घेणार आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण काय म्हणतो, यू म्हणतो. काय म्हणतो, यू म्हणतो. ओके, तसंच इमेज डिस्टन्स काय म्हणणार आपण, व्ही म्हणणार. काय म्हणणार, इमेज डिस्टन्स आपण व्ही म्हणणार. आणि जे रेडियस ऑफ कर्वेचर आहे, ओके, रेडियस ऑफ कर्वेचरला आपण काय म्हणणार, आर म्हणणार. ओके, जे सी पॉईंट आहे त्याचं डिस्टन्स किती असतं, आर डिस्टन्स असतं, बरोबर. आणि हे जे हाईट आहे त्याला आपण एच म्हणणार. किती म्हणणार, एच म्हणणार. तर इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेणार आपण, ओ, इथलं पॉईंटला मी एन नाव देतो, ओ एन पी डॅश. किती, ओ एन पी डॅश. तो ओ एन पी डॅश कसा आहे बघा, असा ट्रायंगल आहे. इथं अल्फा आहे, सॉरी, इथं अँगल अल्फा आहे. ओके, ओ एन पी डॅश, बरोबर. तर हा अँगल अल्फा आहे. इथं यू आणि इथं एच. तर इथं आपण काय म्हणणार, टॅन अल्फा. काय म्हणणार, टॅन अल्फा इज इक्वल टू काय येणार माझं, टॅन अल्फा बघा, एच अपॉन मायनस यू डॅश येणार. एच अपॉन मायनस यू डॅश. ओके, मी पूर्ण काढत नाही, तुम्ही काढून घ्यायचं. एच अपॉन मायनस यू डॅश. ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो की अल्फा इज इक्वल टू मायनस एच अपॉन यू. काय म्हणू शकतो, अल्फा इज इक्वल टू मायनस एच अपॉन यू, राईट.
नाव सेकंड ट्रायंगल कोणता, सेकंड ट्रायंगल कोणता घेऊया आपण आता, हा घेऊया कोणता, आय पी डॅश एन. ओके, आय पी डॅश एन हा ट्रायंगल घेतला. ओके, हा ट्रायंगल कसा आहे बघा, असा आहे ट्रायंगल. ओके, आय पी डॅश एन. ओके, आय पी डॅश एन. इथं 90 आहे, इथं बीटा आहे बरोबर. हे किती आहे, व्ही आहे बरोबर, आणि हे एच आहे. तर टॅन बीटा काय असणार आहे आपला, एच अपॉन व्ही असणार आहे. बट व्ही काय बघा पॉझिटिव्ह, इन्सिडेंट रेचं डायरेक्शन हे, आणि आपण मोजतोय पी डॅश पासून इकडं. ओके, त्याचं पण डायरेक्शन पॉझिटिव्ह म्हणून इथं पॉझिटिव्ह येतं, आणि इकडं काय मोजतोय आपण बघा नेगेटिव्ह डायरेक्शनला मोजतोय म्हणून इथं निगेटिव्ह येतं. ओके, तर इथं सिमिलरली मी म्हणू शकतो की टॅन बीटा आपला खूप स्मॉल अँगल आहे, तर बीटा इज नियरली इक्वल टू एच अपॉन व्ही बरोबर. बीटा इज नियरली इक्वल टू एच अपॉन व्ही. का, ह्या कंडिशन्समुळं tan alpha is equal to alpha, tan beta is equal to beta, tan gamma is equal to gamma. Okay, now in triangle कोणता ट्रायंगल घेऊया आपण आता, थर्ड वन कोणता, सी पी डॅश एन. कोणता घ्यायचा, सी पी डॅश एन, सी पी डॅश एन. ओके, सी पी डॅश एन मधला जो ट्रायंगल आहे, ओके, सी पी डॅश एन चा जो ट्रायंगल आहे तो कसा असणार आहे बघा आपला, असा असणार आहे. इथं सी आहे, पी डॅश एन. ओके, असं असणार. इथं गॅमा. ओके, आणि इथं थीटा अँगल आहे. ओके, सो आपल्या थीटाची काही गरज नाही आता, आपण टॅन, आणि इथं एच आहे, हे आर आहे. ओके, तर टॅन गॅमा काय असणार आहे माझा, एच अपॉन आर असणार आहे. किती असणार आहे, एच अपॉन आर. तर मी याला असं म्हणू शकतो, गॅमा इज नियरली इक्वल टू एच अपॉन आर. बरं, आर काय घेतोय आपण, पॉझिटिव्ह. का, कारण पोल पासून ह्या साईडला आहे बरोबर, आणि आपलं इन्सिडेंट डायरेक्शन पण सेम साईडला आहे म्हणून आपण पॉझिटिव्ह घेतलंय बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय गेस तुम्हाला हे समजलं असणार. ओके, बरोबर ना, समजलंय सगळ्यांनी. ओके, ना आता अजून दोन ट्रायंगल्स घ्यायच्यात बरोबर आपल्याला. ओके, सो फर्स्ट ट्रायंगल कोणता घेऊया आपण, हा घेऊया. तर ट्रायंगल नाव काय, एन आय सी. कसा आहे बघा, असे दोन डॉटेड लाईन्स आहेत, तो वाला ट्रायंगल आहे. दोन डॉटेड लाईन आहे, हा आय आहे, हा सी आहे. इथं काय गॅमा आहे, इथं थीटा आहे, आणि इथं काय बीटा आहे बरोबर. असा अँगल आहे, समजतंय, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, बरं, ह्याच्यामधून आपल्याला काय भेटतं की बीटा इज इक्वल टू थीटा प्लस गॅमा. काय भेटतं, बीटा इज इक्वल टू थीटा प्लस गॅमा. ओके, आता आपण घेतोय ट्रायंगल कोणता घेतोय बघा, जरा नीट बघायचं हा. ह्याच्यात ट्रायंगल कोणता घेतोय, ओ आय एन. कोणता घेतोय, ओ आय एन हा ट्रायंगल घेतोय बरोबर. ओ आय एन ट्रायंगल बघा कसा आहे. नहीं, ओ आई एन नहीं घेना, ओ आई सी घेना. कोणता घेना, ओ आई सी. ओके, ट्रायंगल असा येतो. ओके, ट्रायंगल असा येतो, ओ सी एन. कोणता घेतो, ओ सी एन घेतोय आपण, ओ सी एन. ओके, बरं, ओ सी एन मध्ये काय भेटतं बघा आपल्याला, इथं अल्फा भेटतंय, इथं काय भेटतं, गॅमा भेटतं, आणि इथं काय भेटतं, थीटा भेटतं बरोबर. तर आपण काय म्हणू शकतो की हा जो थीटा आहे, ओके, हा जो थीटा आहे, ओके, हा जो थीटा आहे इथं असा एक थीटा असणार. ओके, हा थीटा नाही घ्यायचा. ओके, हा थीटा नाही घ्यायचा, फक्त हा थीटा घ्यायचा आहे. इथं अजून एक लाईन अशी असणार. ओके, हा थीटा आणि हा थीटा. तर आपलं जे ट्रायंगल क्रिएट होतं ते एवढंच क्रिएट होत आहे. ओके, तर इथं आपण असं म्हणू शकतो, थीटा इज इक्वल टू काय, अल्फा प्लस गॅमा. काय म्हणू शकतो, थीटा इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. आता आपल्याला काय करायचं आहे, थीटा इलिमिनेट करायचं आहे. काय करायचं आहे, थीटा इलिमिनेट करायचं. तर मी काय करतो, ही जी थीटाची व्हॅल्यू ह्याच्यात टाकतो. तर काय येतं बघा, बी इज इक्वल टू काय येतं, अल्फा प्लस गॅमा प्लस गॅमा. ओके, तर हे काय येतं, 2 गॅमा इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा. 2 गॅमा इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा. बरं, गॅमाची व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडं,
गॅमाची व्हॅल्यू काय h/r काय आहे 2 × h/r बरोबर. बरं बीटाची व्हॅल्यू काय बघा, बीटाची व्हॅल्यू कुठे आहे इथं. ओके काय आहे h/v आहे, काय आहे h/v. आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे बघा -h/u काय येतं -h/u बरोबर. हे मायनस मायनस काय होतं प्लस होऊन जातं, काय होतं प्लस होऊन जातं. तर h कट होतात बरोबर. काय राहतं बघा हे काय राहतो मी हे 2 खालती पाठवतो, काय राहतं 1/r/2 इज इक्वल टू 1/v प्लस 1/u बरोबर. तर 1/r/2 ला आपण 1/f लिहू शकतो, 1/v प्लस 1/u असं लिहू शकतो बरोबर. 1/v प्लस 1/u. हा जर ट्रायंगल घेताना कन्फ्यूज नका हो. जर तुम्ही हे स्टार्टिंग पासून बघत असणार तर तुम्हाला कळेल कोणता आहे. आपण ONC हा ट्रायंगल घेतलेला आहे. ओके ONC हा ट्रायंगल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो येत नाही. ओके हा जो पार्ट आहे तो येत नाही, एवढं नीट लक्षात ठेवा. हा जो अँगल थीटा येतो तोच येतो, हा अँगल थीटा येत नाही. ओके फक्त जो आता तुम्हाला दिसतोय तोच अँगल थीटा येतो. ओके तर कन्फ्यूज नका हो माझ्यासारखं. ओके बाकी काही नाही, बाकी इझी आहे. नुसते किती ट्रायंगल घ्यायचे आहेत, पहिला 3 ट्रायंगल कशासाठी अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. मग नंतर 2 ट्रायंगल रिलेशन बनवण्यासाठी. हे रिलेशन बनल्यानंतर हे आपलं इक्वेशन 1 झालं, हे आपलं इक्वेशन 2 झालं. आपल्याला काय पाहिजे थीटा इलिमिनेट करायचा असतो. थीटा मागच्या केसमध्ये पण आपण इलिमिनेट केला. मग मी काय करतो ही जी थीटाची व्हॅल्यू आहे इथं टाकतो. ओके ही जी थीटाची व्हॅल्यू आहे मी इथं पुट इन करतोय बरोबर. ही थीटाची व्हॅल्यू इथं पुट इन केलं तर काय भेटतं बघा बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. काय भेटतं अल्फा प्लस गॅमा. आणि हा गॅमा आहे तसा असतं 2 गॅमा इज इक्वल टू अल्फाला मी ह्या बाजूला पाठवतो, तर काय तर 2 गॅमा इज इक्वल टू बीटा मायनस अल्फा. आणि आपल्याला हे सोल्युशन भेटतं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके सो आपण आता काय करूया की ह्याच्यावरचे थोडे सम्स बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल की सम्स कसे सॉल्व करायचे, डायरेक्शन्स कशा घ्यायच्या आणि हे एक्झाम्पल्स काय तुम्हाला समजत जातील. ओके सो लेट्स स्टार्ट. ओके हे लिहून घ्या, मी रफ करणार आहे. ओके चला मी रफ करतोय. चला आता आपण काय करूया एक्झाम्पल बघूया. सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ऑब्जेक्ट आहे. ओके ऑब्जेक्ट हे सगळं हे लिहित नाही आहे. ओके ऑब्जेक्ट दिलं आहे 20 सेंटीमीटर्सवर, फोकल लेंथ एफ दिली आहे 10 सेंटीमीटर्स. ओके तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे इमेज. ओके इमेज म्हणजे व्हीची व्हॅल्यू फाइंड करायची. ही आपल्याला यूची व्हॅल्यू दिली आहे बरोबर. इमेज कुठं फॉर्म होते ते फाइंड करायचं. ओके आपण नुसतं सॉल्व नाही करायचं, आपण याचा फील घ्यायचा. काय घ्यायचा फील घ्यायचा आहे आपल्याला. ओके की नेमकं कसं होतं आहे. मी थोडं तुम्हाला ऑब्जेक्ट पण काढून दाखवणार. ओके तर सपोज आणि मिरर कोणता आहे, मिरर पण सांगतो तुम्हाला कोणता आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. कोणता मिरर आहे कॉन्केव्ह मिरर. ओके बरं कॉन्केव्ह मिरर आहे म्हणजे असा मिरर असणार माझा बरोबर. आता माझं जे फोकल लेंथ आहे ते किती आहे 10 सेंटीमीटर. ओके इथं फोकल लेंथ आहे माझं बरोबर. आणि माझं जे इमेज आहे ती कितीवर आहे 20 सेंटीमीटर. ओके बरं सॉरी ऑब्जेक्ट आहे. ओके ऑब्जेक्ट म्हणजे यू झालं, काय झालं यू झालं. बट हे किती आहे 10 सेंटीमीटर बरोबर समजलं. आणि ऑब्जेक्ट आहे ते कितीवर आहे 20 सेंटीमीटरवर आहे. कितीवर आहे 20 सेंटीमीटर.
माझं इमेज कुठं फॉर्म होईल ते बघायचं आहे. तर मला जर इमेज काढायचं असेल, आपल्याला माहिती आहे यू स्टँड फॉर ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके, व्ही स्टँड फॉर इमेज डिस्टन्स आणि एफ स्टँड फॉर फोकल लेंथ. ओके, बरं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, बरं इथं लक्ष द्यायचं, आपण पोलपासून हे घेणार आहे, आपलं ऑब्जेक्ट इथं कुठंतरी आहे बरोबर. तर इथनं ह्या डायरेक्शनला आपले रेज जाणार आहेत बरोबर. ह्या डायरेक्शनला आपले रेज जाणार आहे. तर ह्या डायरेक्शनला रेज जाणार असतील तर हे जे डायरेक्शन आहे ते पॉझिटिव्ह असणार. आपण मोजतो कुठून, पोलपासून आपण 10 सेंटीमीटर ह्या डायरेक्शनला मोजणार आहे बरोबर. पोलपासून 10 सेंटीमीटर ह्या डायरेक्शनला. तर माझी एफची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती किती आहे, -10 सेंटीमीटर आहे. सिमिलरली यूची व्हॅल्यू किती आहे, -20 सेंटीमीटर आहे. समजलं, जे आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या काय आहेत, -10 आणि -20 सेंटीमीटर घ्यायला लागणार. म्हणून मी डायग्राम काढली. आणि कधी पण एक्झाम्पल सॉल्व करताना ह्याचे डायग्राम काढायचे तरच तुम्हाला लक्षात येतं की प्लस घ्यायचं आहे की मायनस घ्यायचं आहे. समजलं, काही प्रॉब्लेम येतात. बरं आता फॉर्म्युला टाकूया. काय तर बघा, -1/-10 इज इक्वल टू 1/v प्लस 1/-20. ओके, तर हे इकडं मी पाठवतो तर काय येतं, 1/v इज इक्वल टू 1/20 मायनस 1/10 बरोबर. तर हे जर आपण सॉल्व केलं तर किती येतं बघा, 10 - 20/20 इंटू 10. ओके, हे येतं 1/v. तर v काय 200/10 येणार. याला इन्व्हर्ट केलं मी बरोबर. काय केलं, इन्व्हर्ट केलं. याचं काय येतं बघा, काय येतं -10 येतं, सॉरी -10/200 बरोबर. ह्याला मी इन्व्हर्ट केलं, हे 0 कट झालं. तर किती येतं, -20 सेंटीमीटर. तर व्हीची व्हॅल्यू काय येते, -20 सेंटीमीटर. -20 सेंटीमीटर म्हणजे हे 20 सेंटीमीटर आहे, -20 म्हणजे ह्या साईडला असणार बरोबर. आणि आपलं इमेज कुठं, इथं बनणार आहे. ओके, इथंच बनणार आहे. जिथं ऑब्जेक्ट आहे वरच्या बाजूला तिथं खालच्या बाजूला आपलं इमेज बनणार. ओके, का, कारण कॉन्केव्ह मिरर्समध्ये इन्व्हर्टेड इमेज बनतात. काय बनतात, इन्व्हर्टेड इमेज बनतात. इरेक्टेड इमेज एकाच केसमध्ये असतं, जेव्हा आपलं ऑब्जेक्ट फोकसच्या पुढे ठेवलेलं असतं और फोकस आणि पोलच्या मध्ये असतं तेव्हाच आपलं इरेक्टेड इमेज बनते बरोबर. नाहीतर आपली कशी असते, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज खालच्या बाजूला बनते. बरं इथं खालच्या बाजूला का बनली, जर तुम्ही नीट बघितलं, हे काय 10 आणि हे काय फोकस सेंटर ऑफ कर्वेचर सी. ओके, हा जो पॉईंट आहे तो ॲक्च्युली सी आहे. का, 10 + 10 20, टोटल डिस्टन्स किती आहे 20. हा जो पॉईंट ॲक्च्युअली आहे तो कोणता पॉईंट आहे, सेंटर ऑफ कर्वेचरचा पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे, सेंटर ऑफ कर्वेचरचा. समजलं, म्हणून आपल्याला ऑब्जेक्ट इमेज डिस्टन्स सेम भेटलेला आहे. ओके, प्लस क्लेरिफाय झालं, आपण इमेज इथंच का बनवत होतो मागच्या केसेसमध्ये. समजलं, तर हे ॲक्च्युअलमध्ये होतं. ओके, जर तुम्ही कॅल्क्युलेट जरी केला तरी होतं. चला अजून एक क्वेश्चन घेऊया. ओके, फोकल लेंथ तेच ठेवूया, ऑब्जेक्ट आपण 15 सेंटीमीटरवर ठेवूया. आता काय करूया, 15 सेंटीमीटरवर ठेवूया. हे मी थोडंसं रफ करून घेतो. हे तुम्ही सॉल्व केलं असेल. तुम्हाला नुसतं इथं डायरेक्शन्स कसे घ्यायचे ते एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सगळं इझी आहे. कॅल्क्युलेशन पण काय खूप अवघड करायला लागत नाही आपल्याला. ओके, सगळे इझी कॅल्क्युलेशन असतात. तर हे रफ करतोय मी. नाव आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. हे थोडंसं रफ करतो. ओके, परत एकदा जरा डायग्राम नीट काढूया. माझी डायग्राम काढण्याची सवय खूप घाण आहे, तुम्ही नीट काढा. हे पॉईंट पी. ओके, फोकल लेंथ आहे माझं 10 इथं आहे फोकल लेंथ. ओके, फोकल लेंथ आहे किती आहे, 10 सेंटीमीटर बरोबर. माझं जे इमेज आहे, ओके, इथं आपलं सेंटर ऑफ कर्वेचर असणार हे 20 सेंटीमीटर असणार बरोबर. आणि मी काय म्हटलं, माझं ऑब्जेक्ट आहे 15 सेंटीमीटरवर बरोबर. इथं कुठेतरी आपलं ऑब्जेक्ट असणार. तर हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, 15 सेंटीमीटर बरोबर. किती असणार आहे, 15 सेंटीमीटर. पण माझे रेज जे जातील ते ह्या डायरेक्शनला जातील बरोबर. तर ही डायरेक्शन पॉझिटिव्ह.
तर माझं एफ काय असणार आहे, एफ इज इक्वल टू -10 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर. एफ इज इक्वल टू -10 सेंटीमीटर. आणि यू किती असणार आहे बघा, यूचं पण आता रेज इकडनं जातात म्हणून यूची व्हॅल्यू +15 नाही घ्यायची, आपण यू कुठून मोजणार, पोलपासून आपण मागं मोजत येणार, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, बरोबर. तर -15 सेंटीमीटर, यूची व्हॅल्यू -15 सेंटीमीटर. आता आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकणार, काय आपला फॉर्म्युला, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. तर हे किती येतं, -1/10 इज इक्वल टू v काढायचं आहे, आणि इथं काय येतं प्लस -1/15, बरोबर. तर आता हे -1/15 इकडं पाठवूया, तर काय येतं 1/v इज इक्वल टू 1/15 - 1/10, बरोबर. तर 1/v इज इक्वल टू काय येतं 10 - 15/15 × 10, बरोबर. तर हे काय येतं -5/150, बरोबर, -5/150, बरोबर. तर v किती येणार, 150/-150/5, 5 1 जा 5 3 जा 15 0, तर किती येतं -30 सेंटीमीटर. वीची व्हॅल्यू किती येते, -30 सेंटीमीटर. -30 सेंटीमीटर म्हणजे काय, आपलं जे इमेज आहे ते ह्याच बाजूला बनणार, बरोबर. आपलं जे इमेज आहे ते ह्याच बाजूला बनणार. -30 म्हणजे इथंपर्यंत 20 आहे, बरोबर. इथनं आणि 10 सेंटीमीटर इकडं, ओके. तर हे काय झालं, हे टोटल झालं 30, ओके. हे 10 सेंटीमीटर, ओके. इथंपर्यंत काय 20 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर, टोटल किती झालं 30 सेंटीमीटर. तर आपलं इमेज इथं बनतो, ओके. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण काय घेतलं होतं की सी आणि एफच्या मध्ये जर इमेज ऑब्जेक्ट असेल तर इमेज कुठं बनतं, बियॉन्ड सी बनतं, बियॉन्ड सी. बघा हे आलं काय, बियॉन्ड सी आलंय, बरोबर. काय आलंय, बियॉन्ड सी आलंय. समजला, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके. आपण बाकीचे पण थोडंसं डिस्कस करून बघायचे का, की ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, तो प्रकार बघायचा, ओके. काय, ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. चला आपण फॉर्म्युलामध्ये टाकून बघूया, ओके. माझी फोकल लेंथ किती आहे, 10 आहे. काय आहे, फोकल लेंथ 10 30 ठेवूया. मी ऑब्जेक्ट जे आहे, ओके, यू इथंच लिहितो, चला. यू जे आहे माझं काय आहे, इन्फिनिटी. ऑब्जेक्ट कुठं आहे, इन्फिनिटीवर आहे, कुठं आहे, इन्फिनिटीवर, बरोबर. तर मला इमेज फॉर्म करायचं आहे, ओके. तर इकडे जर बघितलं बघा काय येतं, 1/f. एफची व्हॅल्यू काय आहे, -10, ओके, इज इक्वल टू 1/v इज प्लस काय ना 1/इन्फिनिटी. यूची व्हॅल्यू काय आपण इन्फिनिटी घेतल्या. 1/इन्फिनिटी म्हणजे काय असतं, 0 असतं. तर हे काय होणार माझं, 0 होणार, काय होणार 0. तर किती येतं 1/-10, ओके, इज इक्वल टू 1/v. तर vची व्हॅल्यू काय येते -10. बट -10 म्हणजे काय, फोकसवर, कुठं, फोकसवर, बरोबर. -10 म्हणजे फोकसवर, ओके. आपण काय सांगितलं होतं की जेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असतं, ओके, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असतं तर आपलं जे इमेज बनतं ते कुठं बनतं, आपलं इमेज फोकसवर बनतं, बरोबर. फॉर्म्युला पण तेच सांगतो की जे आपलं इमेज आहे ते फोकसवर बनणार. समजलं, आपलं जे इमेज आहे ते कुठं बनणार आहे, फोकसवर बनणार आहे, ओके. तर फॉर्म्युला पण आपल्याला हेच सांगतो, ओके. अजून एक कंडिशन होती, काय होती, जर आपलं ऑब्जेक्ट कुठं असणार, फोकसवर. आपला ऑब्जेक्ट जर फोकसवर असणार तर इमेज कुठं बनणार, बरोबर. तर ते बघूया. जर आपलं ऑब्जेक्ट कुठं आहे, फोकस, म्हणजे यूची व्हॅल्यू किती आहे, -10 घ्यायला लागेल आपल्याला. यूची व्हॅल्यू किती घ्यायला लागेल, -10, ओके. कारण फोकल लेंथ किती आपली -10 आहे, तर यूची व्हॅल्यू पण आपण काय घेणार, -10 घेणार. फोकल लेंथ किती आहे, -10, तर काय येतं -10 इज इक्वल टू 1/v प्लस 1/-10. तर हे 1/-10 इकडे पाठवा, काय येतं 1/v इज इक्वल टू 1/10 - 1/10. समजलं, ओके. काही प्रॉब्लेम, तर इथं काय येतं बघा, 1/v इज इक्वल टू 0 येतं, बरोबर. 1/v इक्वल टू 0, तर v काय येणार 1/0, बरोबर. 1/0 म्हणजे काय असतं, इन्फायनाईट, बरोबर. काय असतं, इन्फायनाईट. म्हणजे जे इमेज आहे, जर फोकसवर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज कुठं बनते, इन्फिनिटीला. कुठं बनते, इन्फिनिटीला. हेच आपण पहिला रे डायग्रामला बघितलं तर, बरोबर. हेच आपण पहिला कशानं बघितलं तर, रे डायग्रामनं, ओके. सो आय होप तुम्हाला हे सगळ्या पॉईंट समजले असतील, ओके. तर तुम्हाला मी आता होमवर्क देतो, ओके. चला एक कॉन्व्हेक्सचं बघूया, ओके. तुम्ही म्हणा सर तुम्ही सगळे कॉन्केव्हचे केले प्रॉब्लेम्स.
आपण एक कॉन्व्हेक्सचं बघूया आणि तुम्हाला होमवर्क देतो मग. ओके, कॉन्व्हेक्सचं बघूया. चला हाच प्रॉब्लेम बघूया आपण फॉर कॉन्व्हेक्स मिरर. कशासाठी? कॉन्व्हेक्स मिररसाठी. कॉन्व्हेक्स मिरर कसा असतो? असा असतो, बरोबर. ह्याच्यामध्ये पण ह्याचे जे लॉज होते ते तुम्ही लावून बघू शकता. ह्या लॉज मध्ये तुमचं सगळं फिट होत आहे का? ओके, बरं. कॉन्व्हेक्स ह्याच्यामध्ये आपलं जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहे? 15 सेंटीमीटर. ओके, इथून 15 सेंटीमीटर, बरोबर. तर हे माझं 15 सेंटीमीटर आय गेस मी पकडतो. ते हे माझं ऑब्जेक्ट इथं आहे. ओके, माझं जे फोकल लेंथ असतं, फोकल लेंथ ह्याचं कुठं असतं? ह्या साईडला असतं, बरोबर. तर इथं 10 सेंटीमीटरवर माझं फोकल लेंथ आहे. सॉरी, हे एफ, हे किती? 10 सेंटीमीटरवर आहे, बरोबर. हे किती आहे? 10 सेंटीमीटरवर आहे, बरोबर. माझं इमेज कुठं फॉर्म होईल ते मला बघायचं आहे. ओके, तर मी काय म्हणा, माझे जे रेज येतात ते ह्या डायरेक्शनला, तर ही डायरेक्शन काय झाली? पॉझिटिव्ह आणि पोलपासून ही झाली निगेटिव्ह. तर यूची व्हॅल्यू किती येते माझी? -15 सेंटीमीटर आणि एफची व्हॅल्यू आत्ता +10 सेंटीमीटर. कारण एफ बघा माझा, मी पोलपासून ह्या बाजूला मोजतोय, बरोबर. पोलपासून काय मोजतोय? ह्या बाजूला मोजतोय. मग हे काय झालं? 10 सेंटीमीटर झालंय, बरोबर. हे काय झालंय? 10 सेंटीमीटर झालेलं आहे, बरोबर. तर आपला फॉर्म्युला काय बघा, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u, बरोबर. 1/f म्हणजे काय येणार? 1/10. आता +10च येणार. ओके, इज इक्वल टू 1/v मायनस 1 सॉरी प्लस यूची व्हॅल्यू काय? -15 आहे, बरोबर. यूची व्हॅल्यू काय? -15 आहे. तर ती प्लेस केली तर हे इकडे घेऊन येतो. काय येतं? 1/v इज इक्वल टू 1/10 प्लस 1/15, बरोबर. ह्याला सॉल्व्ह करूया. तर काय येतं? 15 प्लस 10/150. v इज इक्वल टू काय येतं? 15 प्लस 10/150, तर 25/150 येतं. किती येतं? 25/150. तर v काय येणार? 150/25 येणार. किती येणार? 150/25. हे काय येतं? 25 1 जा 25, 25 6 जा 150. तर v इज इक्वल टू काय येतं? 6 सेंटीमीटर. बस साईन काय आली याची? पॉझिटिव्ह. काय आली? पॉझिटिव्ह. म्हणजे जे इमेज बनणार आहे, ओके, जे इमेज बनणार आहे ते कुठं बनणार? इथं समथिंग 6 सेंटीमीटरला. हे 10 सेंटीमीटर आहे, तर इथं 6 सेंटीमीटरला याचं इमेज बनणार. ओके, आता बघा इथं रिफ्लेक्ट होऊन मागं जातं असं, बरोबर. तर आपल्याला काय वाटतं की हे कुठल्या तरी पॉईंटपासून येतं आहे आपल्याला, बरोबर. कुठल्या तरी पॉईंटपासून, म्हणजे हे इमेज झालं. ओके, हे इमेज झालं. ओके, तर हे जे असतं हे किती असणार आहे? आपलं 6 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर. किती असणार आहे? 6 सेंटीमीटर. आय होप तुम्हाला हे समजलं आहे. ओके, तर कॉन्व्हेक्सचा अजून एक होमवर्क प्रॉब्लेम घ्या. ओके, होमवर्क करा. इथं घ्या 20 सेंटीमीटर. किती घेणार? 20 सेंटीमीटर घ्यायचा. एफ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि कॉन्व्हेक्ससाठी एक आन्सर फाइंड करायचं. काय करायचं? कॉन्व्हेक्ससाठी एक आन्सर फाइंड करायचं. आणि कॉन्केव्हसाठी घ्या. आता कॉन्केव्हसाठी हा एक फर्स्ट होमवर्क आहे आणि सेकंड होमवर्क. ओके, सेकंड होमवर्क घेऊया आपण. ऑब्जेक्ट u इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. ओके, f इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, v काय असणार सांगायचं. ओके, v काय असणार सांगायचं. आणि हे कशासाठी? कॉन्केव्हसाठी. कशासाठी? कॉन्केव्ह मिररसाठी. दोघांसाठी फॉर्म्युला सेम आहे, फक्त डायरेक्शनचं नीट लक्ष द्यायचं. काय करायचं? फक्त डायरेक्शनवर नीट लक्ष द्यायचं. अदरवाईज तुमचे सम चुकतील आणि सगळं घोळ होऊन बसेल. तुम्हाला वाटलंच तर याचे जे आन्सर असतील ते तुम्ही कमेंट करा. ओके, मी राईट आहे की नाही ते सांगतो तुम्हाला. ओके, तुम्ही हे कमेंट करू शकता. सो हे आपण रफ करूया आणि इथंच थांबूया. ओके, बाय.